गोरक्षकाने अगदी चांगलं काम केलं. काय? कारण की ती रिअल तस्कर होते. रिअल त्याचा त्या प्रकरणामध्ये जीव गेला. तिथल्या तथाकथित भाजपच्या आमदाराने त्याचा अंत्यविधी करण्याची एवढी घाई केली, एवढी की त्याला आता इथून पुढे न्यायच भेटू शकत नाही. कसं भेटेल? मग मला सांगा, त्या गोरक्षकाचं जो रिअल मध्ये काम करत होता, गोरक्षणाचं ज्याने रिअल तस्कर पकडले होते, त्याचा जीव गेला. काय जीव गेला त्याला काहीच नाही भेटणार, काहीच नाही भेटणार. पण त्याने अगदी देवाचं काम केलं. तो गेला, काय म्हणतात ना, त्याच्यामध्ये तो शहीद झाला म्हणू शकता. पण जी लोक ऍक्च्युअल मध्ये नाहीच आहेत, त्यांचा हेतू हा गोरक्षण करणं नाहीच आहे, त्यांचं काय करायचं? यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. हा, जो रिअल मध्ये गोरक्षणाचं काम करतोय, ऍक्च्युअल तस्करांना पकडतोय, आम्ही त्याच्या पाठीशी कायम उभा आहे. कायम उभा आहे. ते जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये त्याचा जीव गेला, त्याच्या पाठीमागे बी आम्ही खंबीरपणे उभा आहे. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी बी लढू. परंतु इथं तथाकथित काही लोकांमुळे जर शेतकऱ्यांना त्रास होत असेल तर ही गंभीर बाब आहे. त्या कायद्यामध्ये त्रुटी आहेत, त्या आधी तुमच्या वरिष्ठांना कळवा. सगळ्यात पहिलं तर पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी नेमा. आमच्या जनावरांना उपचार भेटत नाही त्याची सोय करा. आणि त्यानंतर आम्ही त्यांना धष्टपुष्ट केल्यानंतर कापायला नेत असू त्यावेळेस त्याचा बंदोबस्त करा. पण काय म्हणतात ना, व्यवस्थाच कोणती नाहीये, कोणती सुविधाच नाहीये. आम्हाला काही भेटत नाही साहेब, तुम्हाला खरं सांगतो. सगळं काही वरतीच राहत आहे, खाली काहीच येत नाहीये. या सर्वसामान्य माणसापर्यंत काहीच पोहोचत नाहीये. किती महिने झालं साहेब विम्याचे करतोय देतो म्हणाले, आणि लातूर जिल्ह्याचं तर कुठं नावच नाही. काही सुद्धा नाही हो, मरायला लागला तो. 1 रुपया किलो कांदा विकतोय. काल एक पावती बघितली, 301 मायनस होतं. मायनस 301 रुपये त्या व्यापाऱ्याला, शेतकऱ्याला द्यायचे होते. कांदा बी त्याचाच नेला, त्याला गोण्या बी त्याच्याच, भाडं बी त्याचं, सगळं त्याच. आणि आता शेती पिकवणं बी मुश्किल झालंय. डिझेल भेटेना म्हणून जनावरांकडे आलो तर जनावर आणण्यासाठीच बंद जातं. म्हणजे जे काही चालू आहे हे कायदा सुव्यवस्था नाही, बिघडवण्याचं काम चालू आहे. आज रोजी शेतकरी हैराण आहे. हे एका पोलीस स्टेशन पुरतं मर्यादित नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हेच चालू आहे. ज्याचं प्रकरण समोर येतंय त्याच्या पाठीमागं कोणीतरी उभा राहिले की ते सुटतंय. पण ज्या माणसाला काहीच कळत नाही त्याचं काय करायचं? शेतकरी त्याच्या ह्याच्यात बेजार कुठे ह्यांना करत बसणार. वाईट अवस्था आहे, वाईट. चुकीच्या पद्धतीने व्हायलेल्या गोष्टीला तुम्ही तरी कमी घेऊन पाहून घालला साहेब. तुम्ही सिन्सिअर लोक आहेत, तुम्ही काम चांगले करतायत तर चांगले करताय. पण एखाद्या असल्या मूर्ख लोकांच्या ह्याच्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचा जर दिवस 4 दिवस जर असल्या पेरणी ह्याच्या टायमामध्ये जर दिवस खराब होत असतील तर करणार आहे काय मला सांगा शेतकरी? आधीच तर ती मेटा. मला एक गोष्ट सांगा, जनावर आमची, मालक आम्ही, पैसे आमचे, आणि ठरवायचे अधिकार दुसऱ्यांना कसं काय? पण आम्ही एखादं जनावर विकायला नेलोय बाजारात, तू वाढवणार कोण? आमचा बाप आहेस का तू? आमचा बाप आम्हाला विकायला अडवत नाही. आमचं जनावर बाजारात नेलो विकायला, पण तू कोण अडवणार? मग काय करा, सगळ्यात पहिलं तर जे जनावरांचे बाजार भरताय ना ते बंद करा. हो, ते सरकारच भरवतंय, ग्रामपंचायत भरवते म्हणजे सरकारच भरवतंय. ते बंद करा पहिलं. खरेदी विक्रीच बंद करा. 100% शेतकऱ्यांची जनावर खरेदी विक्रीच बंद करा. मला एखादं जनावर आता सांभाळायला परवडतच नाही. मलाच खायला भेटत नाही तर जनावर कुठं सांभाळा? मला विकायचं. माझं उदाहरणावरती कोण मला बागवायचं माझ्या. बरं मला सांगा, मला अडवणार कोण तुम्ही? मला सांगा, खरेदी विक्री हा जनावरांची खरेदी विक्री हा व्यवसाय कधीपासून चालत आला? कधीपासून चालत आलाय? किती पिढ्या गेल्या की पैसा नव्हता ज्यावेळेस राजांची चलनं होती त्याच्या आधीपासून, जेव्हा वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जायची, तेव्हापासूनचा हा पूर्वपार व्यवसाय आहे. मला सांगा, आता मला जर्शा गाया बनवून त्या फक्त दुधासाठी शेतकऱ्यांना विकायच्या, कालवडी घ्यायच्या, बनवायच्या आणि विकायच्या. त्याला बी जर बंदी येत असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं ते सांगा नेमकं. आधीच आम्हाला हे बघा, आधीच मला सांगा, जर्शी गोवंशात येते का? हीच माहिती नाही व्हायला. या गोरक्षकाला विचारा गोवंश काय आहे ती, आम्ही सांगू त्याला ये म्हणून. काय म्हणतात, जर्शी गाय ही गोवंशात येते.
हे दे. इथं मिथून आहे, इथं मिथून आहे. कोणतेही हे असते. नाही, पण देशी ते- गोवंश आहे ना, ते ते गोवंश आहे. सरकारमधली माणसंच त्याला मिथून म्हणतात. म्हणतात म्हणजे मी माझ्या तोंडाचं काहीच नाही म्हणत. मी काय हे बघा, आपण सर्वसामान्य माणूस, भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारा एक सर्वसामान्य पोरग आहे, ज्याच्यामध्ये काय म्हणतात ना, आम्ही फक्त नेत्यांचं ऐकतो आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करतो. आता तथाकथित ही जी लोक आहेत ज्यांना हा पेव सुटलाय, तेच म्हणतात की जर्सी गाय हा मिथून आहे, आणि तुम्ही म्हणता की येत आहे. बरं येत आहे, हरकत नाही. फक्त एक सांगा, आतापर्यंत मोठा मोठाले व्यवसाय नेत्यांच्या पोरांचे, आम्हा शेतकऱ्यांना तुम्ही काय व्यवसाय दिला? नाही, शेळी पालन करा, कुक्कुट पालन करा, गाय पालन करा, दुधाचा व्यवसाय करा. मग आम्हाला काय करा, हे व्यवसाय सगळे बंद करायला हवा आणि आम्हाला मी मोठे मोठे व्यवसाय थाटून द्या. म्हणजे आमच्यासाठी कायम तुच्छतेची वागणूक, आणि त्याच्यामध्ये आम्ही सन्मानाने करतोय. आम्ही आमचं जनावर अगदी अभिमानाने मिरवतो. आम्हाला आमच्या जनावरांचा अभिमान असतो, आमचा प्राईड आहे. पोळा करतो त्यांच्यासाठी. आमचा बैल म्हणजे आमचा प्राईड आहे, शेतकऱ्याचा अभिमान आहे, घरचा एक भाग असतो. आमचा तो जीव आहे, आमचा कुटुंबातला सदस्य आहे. आता त्याच्यावरती मी जर निर्बंध येत असतील, त्याला मी जर जगवण्यासाठी, वाचवण्यासाठी, पळवण्यासाठी किंवा त्याच्या गोष्टी काही बी करण्यासाठी आम्ही कापायला देत नाहीत साहेब. आमच्या जिंदगीमध्ये मी स्वतः सांगतो, आमच्या घरी जर कधी जनावर विकायचा विषय आला तर सगळ्यात पहिलं विचारला जायचं कुणाला विकतोय. आमच्या आजोबांनी विचारायचं वडिलांना, मग शेतकऱ्याला देतोय. मी माझ्या घरातल्या गाया, जर्शा गाया अशाच दिलेल्या लोकांना, पण कधी असं काय म्हणतात खाटीक बघून दिलेलं नाहीये. या पद्धती चुकीच्या आहेत. खाटी कोण आहे हे बी मोठं संशोधनाचा विषय आहे ना. आता ते आपल्याला नाही माहिती. मुळातच भारत देश एक्सपोर्ट मध्ये 2 नंबरवरती कसा आहे जर एवढ्या कारवाया होत आहेत तर? हा बी प्रश्न आहे. माझी विनंती असेल, इथून पुढे विवेकानंद पोलीस स्टेशन मध्ये कोणत्या शेतकऱ्याला जनावरं घेऊन यावं लागू नये. इथून पुढे कोणत्याही शेतकऱ्याला नाहक त्रास होऊ नये आणि शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या त्या प्रत्येकाचा बंदोबस्त व्हावा, ही आमची अपेक्षा आहे, ही आमची मागणी आहे. इथून पुढे मी परत येणार नाही, पण पुढच्या वेळेस जर असा कोणत्या शेतकऱ्याला त्रास झाला तर मी सरळ जनावरं भरेल, अख्ख्या शेतकऱ्यांना गोळा करेल आणि तुमच्या इथं म्हणेल की ही सगळी जनावरं तस्करीची आहेत, तुम्ही यांना तिकडे घ्या आणि आम्हाला जेलात टाका. इथून पुढे अशी चूक होऊ नये ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला त्रास होईल. असं काही समजू नका की गरीबाला कोणी आधार द्यायला नसणारे असंख्य लोक आहेत, असंख्य आहेत. त्रास होऊ नये, तथाकथित लोकांचा बंदोबस्त तुम्ही सगळ्यात पहिला करा. अगदी बरोबर आहे. मी अजूनही परत सांगतो, शेतकऱ्यांना कुठलाही त्रास देण्याच्या उद्देशानं किंवा कुणाला हे करण्याच्या उद्देशाने कुठलीही कारवाई केली जात नाही. पहिली गोष्ट, व्हेरिफिकेशन केलं जातं. त्यांचं व्हेरिफिकेशन असं स्पॉटवर सुद्धा सोडलेलं आहे. म्हणजे जिथं माहिती मिळाली तिथं स्पॉटवरून सुद्धा आपण व्हेरिफिकेशन केलं. ते शेतकऱ्याची आता त्यांची जी उदाहरण त्यांनी सांगितलं रात्रीचं, स्पॉटवरून ते सोडलेले आहेत जनावर. म्हणजे ते व्हेरिफाय म्हणजे इथं आणलेत का विचार नाही, ते नाही होत, ते नाही. आता मी छत्रपती चौक असं कोणी संबंधित नाही. व्हेरिफिकेशन दिलं ना ताब्यात. ताबा देण्याच्या अगोदर साहेब तुम्ही तिथपर्यंत पाठवायच्या अगोदरच तुम्ही त्याचं जर बघितलं असेल. काय झालंय सांगतो तुम्हाला, रात्रीचे 1 ते 4 दरम्यान हे रात्री बेरात्री शेतकरी अजून एक समजा माझ्या घरी 2 जनावर आहे काय, त्याचं वर्षानुवर्ष एक जनावर वाढते, बरोबर आहे. तुम्ही जी समजा ही जनावर त्या गोरक्षणाकडे देतो काय, त्याचं नंतर काही कुणाचा त्याच्यावर काही आहे का कंट्रोल? त्याच्यावर जनावर तर तिथं वाढणारच आहे. वाढायचं तर सोडा, तुम्ही वर्षाकाठी तिथं जनावर किती कमी जमा केले आणि तिथं आजच्या तारखेला किती आहेत, आणि जी वाढ व्हायची जी नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याचा एक काहीतरी भाग धरा आणि त्याचा टोटल मारून बघा. म्हणजे कुठून घोळ होतं ही लक्षात येईल. घोळ साहेब त्याच्यात सगळ्यात मोठा घोळ साहेब इथं आहे. कुलदीप आपल्याला 2 दिवसात जायचे त्या दिंडीला. गोरक्षकच बाहेर कशी पडते 20 कारखान्याचे जण अडवले. 1 तास रस्ता काय केला त्यांनी खरवायच्या रस्त्याला.
धिडे साहेबांना फोन आणि केला इथं आपलं कनेक्शन नाही, अंबाजोगाई कनेक्शन नाही, आहे. नाही, ही मोठं कनेक्शन आहे. नाही एक तास असता बंद केलाय गोरक्षकांनी त्या अंगावीला तिकोणाच्या नाही, मारा बघू, आपण बघू. आणि हे सर त्रास आहे रे. बाहेर नाही बरं का आता युपीत एवढं कट्टर आहे सर मी तिथून तब्बल 16 गाई आणले मी स्वतः आणले साहेब गेले 6 महिने झालं मी जेव्हा आपली महाराष्ट्र बॉर्डर म्हणजे युपी बॉर्डर क्रॉस करून इथं आलो महाराष्ट्रात नागपूरला तिथं आमचे जनावर बरोबर पकडले सर एक दिवस जागेवर जनावर सोडून मी निवांत बसले काहीच केलं नाही कारण की माझ्याकडे सगळे रिपोर्ट होते त्यांना 50,000 मागत होते मी 1 रुपया तुम्ही दिला हा नाही. FIR लिहिला आहे FIR मध्ये तर सरळ सरळ शेतकऱ्याला खाटीकच संबोधलं कतलीसाठीच घेऊन चाललाय संबोधलं संशयावरून ते तुम्ही डायरेक्ट FIR नाही, खात्रीवरून केलं. सामान्य माणसाची बार पडाय उशीर लागते अहो, खरंच अहो, होतं. तुम्हाला खोटं नाही सांगत तुम्हाला खरं सांगतो ते एक बियाणं आलंय 17 कारखाने घेतल्या 2495 करोडचं कर्ज आहे त्याच्यावरती बँकांचं सर्वसामान्यांच्या 2,000 कोटी रुपये थकलेत मी अख्ख्या महाराष्ट्रातले पोलीस स्टेशन पिछाडून काढले ते तक्रारी दिल्यात लिखित पोलीस स्टेशनच्या पीआयांना विचारलं की ते म्हणतात आम्ही चौकशी करू आणि FIR झाली पण सर्वसामान्यांबद्दल काही झालं की FIR आधी निघतं नंतर चौकशी होते मला सांगा खरंच शेतकऱ्याची जर गरज आहे शेतकऱ्याला आज त्याला पैशाची आता काय गरज करावं आहे. लागतं त्याची जमीन कोण घ्यावं लागतं? केलं. पूर्ण त्याची जनावर परत केली त्यांचे गुन्हा रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवला नाही नाही काहीच नाही गुन्हा रद्द करण्यासाठी आम्हीच केलं गुन्हा रद्द तुमच्या मार्फतच झाला हा, आमच्या मार्फतच झाला. हा शेतकरी इथून पुढे नाही, कोणत्याही नाही, नाही. सरकारी कार्यालयाची पायरी चढणार नाही नाही नाही, बिलकुल नाही त्यांना वकील सुद्धा ते दिलेला होता त्यांना कॅन्सल करायला लावलं ते वकिलाला पैसे दिले का? नाही, नाही. किती दिले? त्यांनी दिले नाहीत पैसे घेणार नाहीत ते आता परत कसे घेणार. देतील? नाही, ते द्यायला नाही घेणार, हो. गेले ना गेलेच ना मी तेच म्हणालो कुलदीपला कालच नाही, म्हणून नाही. कशाला कोकिला व्हायला आपण तिथे गेलो होतो म्हणून. नाही, यांनी मनानेच केले नाही, नाही, यांना मी यांना मी त्यांना कालच परिस्थिती सांगितलं की बैल परत करण्यात आम्ही जनावरं लवकर काढण्यासाठी यांना कालच सांगितलं लोकांचे व्याजाने पैसे काढून भरले वकिलाकडे शेतकरी जायचं. साहेब. त्यांच्या पैसे पैसे राहतात ते साहेब हे माणूस आले म्हणून त्यांना लवकर नाही मिळाला हो. ही हे वास्तव आहे. चुकीचं होतं. हे आहे चुकीचं होतं. म्हणजे 4 माणसातल्या माणसाला जर कॉन्टॅक्ट झाला तर काय? त्याचं खरं. तरच जनावरं सुटले नाही तर सुटत एखाद्याची नाही. काहीच ओळख नाही असं काहीच नाही नाही, नाही. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला माझे उदाहरण. तुम्हाला माहिती सांगतो होतो मी घेतो चांदुरीचा शेतकरी आला होता धोतरवाला शेतकरी साधा सामान्य शेतकरी आपल्या गावातला त्याच्याकडून कुणी आलेलं नव्हतं कुणी फोन केला नव्हता किंवा कोणी असं तुम्ही जे म्हणता ना किंवा आलं 4 माणसाला फोन आम्हाला खात्री पटली तो शेतकरी आम्ही फोन केला चांदुरी त्याची नाही का खात्री पडली? हा? त्याची नाही खात्री पडली का? नाही नाही याच्यामध्ये ह्याने विचारा त्यांना ते पण आम्ही तुम्हाला केलं. एक खरं सांगा मी तुम्हाला डंके की चोट पे सांगू शकतो या माणसाच्या पाठीमागे हे उभं राहिले आमच्यापर्यंत गोष्ट समजली म्हणून आज एवढी करतात नाही नाही काल किती सकाळी कुणी किती विचारलं वाजता? नसतं तुम्ही आता नाही परिस्थिती नाही, नाही प्रेम नाही, एक मिनिट परिस्थिती आहे. एक मिनिट कालच सांगतो त्यांना म्हणलो आपण कालच म्हणलं त्यांना, इकडे कालच जाऊ, सांगितलं. ऑफिस जाऊ. काल सकाळीच आपण बोललो नाही ज्यावेळेस जाऊ. एक दाखल आज एक महिने, उद्या 2 झाल्यानंतर होणार ते आहे, शेतकरी 10 इथं बसले होते आम्ही ऑगस्ट बसलो वर काय आणि म्हणा, आता तर कसं आहे, आम्हाला एक निर्णयाचा पेरणीचा टाइम आहे एसपी आहेत, साहेब असतील. आम्हाला वेळ हवी आहे त्यांची असते तर आता या टायमाला भेटणारच ते त्यांची वेळ आहे 4 ते 6 जिल्ह्यामध्ये भेटणारच ते. नाही तुम्ही जिल्ह्यामध्ये. मला सांगा ना विचार उद्या ते शिंदे साहेब मी परवा Cancel झालं. उद्या परवा एसपी साहेब तर फोन नाही कोणीच कॉन्टॅक्टच नाही होत त्यामुळे आहे सर भेटूनच नंबर जायचं. वगैरे आहे एसपी साहेबांचा पूर्ण जिल्ह्याचा प्रॉब्लेम आहे त्यांचं काय करायचंय आपल्याला जरी भेटायचं असेल तर बघा ना मी त्यामुळे साहेब आमचा फोन नाही रिसिव्ह होणार म्हणून साहेबांना विनंती केली आहेत का बघा जर असतील तर आम्हाला वेळ घेऊन द्या. नाही सुचलं ते माझ्याकडे 1000 नंबर आहे नाही सुचलं ते मागच्या प्रकरणामध्ये MIDC पोलीस स्टेशनचं एक प्रकरण होतं ते लाद घातलेलं ते जपवलं कोणच नाही उचललं कोण मी ते लोकांचे फोन साहेब आहेत का आहेत का ठीक, चल साहेब इथून पुढे अशी चूक होऊ नये आम्हा कुठल्याही शेतकऱ्यांना त्रास शेतकऱ्याला होऊ नये होऊ ही नये. विनंती आहे आमचं तुम्हाला 100% सहकार्य आम्हाला रक्षण करण्यासाठी एखाद्या तस्कराला पकडायचं मी पुढे येतो पण आमच्या शेतकऱ्याला त्रास होऊ नये नका ही विनंती धन्यवाद जय हिंद. सगळे शेतकरी आहेत तेवढे ते कोण गोरक्षक आहे तेवढ्याचे नंबर द्या आम्हाला कोण कोणाच्या वर बघून तरी द्या. ते SP साहेबांचं करून घ्या.